नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती, कारागृह भरती तसेच इतर ज्या काही भरत्या आहेत त्यांसाठी बघा महत्त्वाच्या अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो, सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत, तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा पाठ असणार आहे आपला 2024चा 32वा पाठ असणार आहे. या पाठमध्ये आपण बघा सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत, तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? तर आपलं योग्य उत्तर पर्याय ड बघा, वरीलपैकी सर्व. तर भारतरत्न पुरस्कार 2024 बघा, पर्याय अ एस स्वामीनाथन, पर्याय ब चौधरी चरण सिंह, तसेच पर्याय क PV नरसिंह राव या तिघांना देखील जाहीर झाला आहे. मागेच बघा नुकतंच काही 10-15 दिवसांपूर्वी बघा 49वा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. तो कोणाला जाहीर झाला होता? तर बघा कर्पूरी ठाकूर यांना जाहीर झाला होता. त्यानंतर 2-3 दिवसानंतर पुन्हा एकदा जाहीर झाला बघा, तर तो होता 50वा. तो 50वा कोणाला जाहीर झाला होता? तर बघा लालकृष्ण अडवाणी. 49वा कर्पूरी ठाकूर, 50वा लालकृष्ण. आणि नुकतंच बघा काल 51वा एस स्वामीनाथन यांना, 52वा चौधरी चरण सिंह यांना आणि 53वा PV नरसिंह राव यांना बघा हा भारतरत्न पुरस्कार 2024 हा जाहीर झाला आहे. भारतरत्न पुरस्कार बघा राष्ट्रपती प्रदान करत असतात. आता यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. पर्याय क आहे बघा PV नरसिंह राव यांना बघा 51वा जाहीर झाला आहे. तर ते बघा राष्ट्रीय काँग्रेस 1991 साली ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. यांचा संबंध कोणत्या पक्षाशी आहे? तर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. त्यानंतर बघा 1991 ते 1996 या दरम्यान ते बघा भारताचे पंतप्रधान होते. 1991 ते 1996 या दरम्यान ते भारताचे पंतप्रधान होते. तसेच बघा त्या साली ते काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते. त्यानंतर दुसऱ्यात बघा पर्याय ब चौधरी चरण सिंह. तर चौधरी चरण सिंह हे बघा यूपीचे मुख्यमंत्री होते. ते 1967 ते 1968 या दरम्यान ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर बघा फेब्रुवारी 17, 1970 ते ऑक्टोबर 1, 1970 या दरम्यान देखील मुख्यमंत्री होते. त्यांचा संबंध कोणत्या पक्षाशी आहे? तर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि लोकदल या दोन पक्षाशी त्यांचा संबंध आहे. त्यानंतर बघा यांचा जो काही जन्मदिवस आहे 23 डिसेंबर, तर तो जन्मदिन बघा भारतात किसान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे चौधरी चरण सिंह भारताचे कितवे पंतप्रधान होते? तर बघा पाचवे भारताचे पंतप्रधान होते. त्यांनी बघा 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 पर्यंत ते भारताचे पंतप्रधान हे होते. त्यानंतर बघा पर्याय अ आहे एस स्वामीनाथन. तर एस स्वामीनाथन हे बघा भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. यांना बघा पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, वर्ल्ड फूड प्राइज 1987 इत्यादी पुरस्कार यांना प्रदान आहेत. हे झालं आता या 3 पर्यायांबद्दल. तर भारतरत्न पुरस्काराबद्दल थोडीशी माहिती पाहूया. तर बघा भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती? तर बघा 1954 साली भारतरत्न पुरस्कारची सुरुवात झाली होती. 1954 साली बघा 3 जणांना देण्यात आला होता. ते कोण आहेत? तर बघा सर्वपल्ली राधाकृष्णन, सी राजगोपालाचारी, चंद्रशेखर वेंकटरमण या 3 जणांना 1954 साली भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. 2023 साली किती जणांना प्रदान करण्यात येणार आहे? तर बघा 5 जणांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये बघा एस स्वामीनाथन, चौधरी चरण सिंह, PV नरसिंह राव, कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी इत्यादी 5 जणांचा समावेश आहे.
या अगोदर केव्हा देण्यात आला होता तर बघा 2019 साली या अगोदर देण्यात आला होता। तेव्हा देखील बघा 3 जणांना देण्यात आला होता। तर ते कोण आहेत बघा, नानाजी देशमुख, भूपेन हजारिका, प्रणव मुखर्जी या 3 जणांना 2019 साली देण्यात आला होता। त्यानंतर बघा डायरेक्ट 2024 साली देण्यात येत आहे। या भारतरत्न पुरस्काराबद्दल इतर थोडीशी माहिती पाहूया बघा। भारतरत्न प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते तर बघा धोंडो केशव कर्वे यांना बघा 1958 साली हा भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। त्यानंतर बघा भारतरत्न प्राप्त करणारी पहिली महिला विचारली तर बघा कोण आहे तर इंदिरा गांधी यांना 1971 साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। त्यानंतर जर भारतरत्न पुरस्कार गैर भारतीय विचारले तर बघा खान अब्दुल गफ्फार खान हे होते। त्यानंतर बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले खेळाडू कोण तर बघा सचिन तेंडुलकर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले खेळाडू होते। आतापर्यंत महाराष्ट्रातील किती जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर बघा 9 जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। मित्रांनो मी जी काय एक्स्ट्रा माहिती सांगायची ती तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायचे। जर भारतरत्न या विषयावर आपल्याला महत्त्वाचे प्रश्न हवे असतील तर बघा कमेंट करून नक्की सांगा, आपण ते व्हिडिओ घेऊया। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 23वी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2024 कोणत्या ठिकाणी पार पडली तर योग्य उत्तर आहे पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी 23वी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2024 ही पार पडली। इतर ज्या ठिकाणी ज्या पार पडल्यात परिषद त्या पण देखील आपण पाहूया। तर बघा पर्याय ब आहे अमळनेर महाराष्ट्र। तर अमळनेर या महाराष्ट्र या ठिकाणी बघा 97वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे अमळनेर या ठिकाणी पार पडले। त्यानंतर बघा पर्याय अ आहे गांधीनगर गुजरात। तर या ठिकाणी बघा 10वी गुजरात वायब्रंट समिट 2024 ही गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडली। त्याचबरोबर 69वा जो काही फिल्मफेअर पुरस्कार सोहळा होता तो बघा याच ठिकाणी पार पडला। त्यानंतर बघा पर्याय ड आहे फरीदाबाद हरियाणा। तर फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी बघा 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी पार पडला। आणि 23वी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोठे पार पडली तर बघा पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी। पुढचा तिसरा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब शशिकांत उर्फ नाना मुळे यांना बघा महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी हा पुरस्कार जाहीर झाला आहे। इतर पुरस्कार आपण पाहूया। पर्याय अ आहे बघा अशोक सराफ। तर अशोक सराफ यांना बघा 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे। त्यानंतर बघा पर्याय क आहे नरेंद्र मोदी। तर नरेंद्र मोदी यांना बघा पहिला शिवसन्मान पुरस्कार 2024 हा बघा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे। त्यानंतर पर्याय ड आहे बघा शरद पवार। तर शरद पवार यांना बघा पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार हा शरद पवार यांना प्रदान करण्यात आला आहे। आणि जर महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार विचारला तर बघा शशिकांत उर्फ नाना मुळे यांना जाहीर झाला आहे। त्यानंतरचा बघा पुढचा चौथा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन हे आयोजित करण्यात आले आहे। त्यात इतर पर्याय देखील माहिती पाहूया। पर्याय अ आहे बघा नवी मुंबई। तर नवी मुंबई या ठिकाणी बघा दुसरे विश्व मराठी संमेलन 2024 हे नवी मुंबई या ठिकाणी पार पडले। त्यानंतर बघा पर्याय ड आहे पिंपरी चिंचवड। तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी बघा 100वे अखिल भारतीय नाट्य संमेलन जे काही होते ते पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडले। आणि पर्याय ब आहे बघा नाशिक। तर नाशिक या ठिकाणी बघा 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन हे बघा नाशिक या ठिकाणी करण्यात आले होते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा पाचवा 7वी हिंदी महासागर परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब पर्थ ऑस्ट्रेलिया या ठिकाणी बघा 7वी हिंदी महासागर परिषद 2024 ही आयोजित करण्यात आली आहे।
याचे पंतप्रधान कोण आहेत? आपले पंतप्रधान कोण आहेत ऑस्ट्रेलियाचे? तर बघा अँथनी अल्बानीज हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत. आणि राजधानी कोणती आहे? तर बघा कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. त्यानंतरचा बघा 6वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा फिडे ट्रेनर पुरस्कार 2024 कोणास जाहीर झाला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, अभिजित कुंटे यांना बघा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा फिडे ट्रेनर पुरस्कार 2024 हा जाहीर झाला आहे. इतर पर्यायाबद्दल माहिती पाहूया. तर बघा पर्याय क आहे बीसीसीआयचा जीवन गौरव पुरस्कार 2024 हा बघा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर बघा रवी शास्त्री यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर पर्याय अ आहे बघा पॅट कमिन्स यांना बघा 2023चा ICCचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार बघा पॅट कमिन्स यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर पर्याय ड आहे कविता सेल्वाराज यांना बघा क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा बघा कविता सेल्वाराज यांना प्रदान करण्यात आला आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे बघा, भारताने कोणत्या देशासोबत केलेला फ्री मूव्हमेंट रेजिम करार रद्द केला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड म्यानमार. भारताने बघा म्यानमार देशासोबत केलेला फ्री मूव्हमेंट रेजिम करार हा बघा नुकताच रद्द करण्यात आला आहे. आणि याच देशादरम्यान बघा सुमारे 1643 एवढ्या किलोमीटर सीमेवर बघा तारेचे कुंपण बसवण्याचा निर्णय बघा गृह मंत्रालयाने घेतला आहे. किती किलोमीटर? 1643 किलोमीटर एवढ्या सीमेवर तारेचे कुंपण बसवण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. पुढचा 8वा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकार आणि गुगल यांच्यात कोणत्या ठिकाणी AI फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब पुणे या ठिकाणी बघा महाराष्ट्र सरकार आणि गुगल यांच्यात AI फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. गुगल इंडियाचे भारतातील प्रमुख कोण आहेत? तर बघा संजय गुप्ता हे गुगल इंडियाचे भारतातील प्रमुख आहेत. त्यानंतर बघा 9वा प्रश्न आहे, सरकार गाव के द्वार ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क हिमाचल प्रदेश सरकारने बघा सरकार गाव के द्वार ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्राची कोणती योजना आहे? तर बघा शासन आपल्या दारी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर बघा सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. राजधानी कोणती आहे? तर बघा शिमला ही राजधानी आहे. छत्तीसगड सरकारने नुकतंच कोणती योजना सुरू केली आहे? तर बघा महतारी वंदना योजना ही छत्तीसगड राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. त्यानंतर बघा 10वा प्रश्न आहे, LIC म्युच्युअल फंडने कोणाला MD आणि CEO नियुक्त केले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब रविकुमार झा यांची बघा LICने म्युच्युअल फंडच्या MD आणि CEO पदी नियुक्ती केली आहे. इतर पर्यायांबद्दल माहिती पाहूया. तर पर्याय ड आहे बघा नवीन तहलियानी यांची बघा टाटा डिजिटलच्या CEO पदी बघा नवीन तहलियानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पर्याय क आहे मियो ओका यांची बघा आशियाई बँकेने कंट्री डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे. भारताचे कंट्री डायरेक्टर म्हणून मियो ओका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पर्याय अ आहे बघा सौरभ राव यांची बघा महाराष्ट्राच्या सहकार आयुक्तपदी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरचा 11वा प्रश्न आहे, लक्ष्मी नारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब प्यारेलाल शर्मा यांना बघा लक्ष्मी नारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर पर्यायाबद्दल माहिती पाहूया. पर्याय अ आहे आणि पर्याय ड बघा शंकर महादेवन तसेच झाकीर हुसेन यांना बघा ग्रॅमी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर पर्याय क आहे बघा सुरेश वाडकर यांना बघा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023 हा बघा सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला आहे. आणि लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2024 हा प्यारेलाल शर्मा यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील शाळांमध्ये भगवद्गीता ही शिकवली जाणार आहे? तर बघा पर्याय क, गुजरात राज्यातील शाळांमध्ये बघा भगवद्गीता ही शिकवली जाणार आहे. गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर बघा भूपेंद्रभाई पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. राजधानी कोणती आहे? गांधीनगर. पुढचा 13वा प्रश्न आहे, राष्ट्रीय काला HIV एड्स जागरूकता दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, फेब्रुवारी. 7 फेब्रुवारी रोजी बघा राष्ट्रीय काला HIV एड्स जागरूकता दिवस हा साजरा करण्यात आला 7 फेब्रुवारी रोजी. त्यानंतर बघा 14वा प्रश्न आहे, जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 राज्यसभेत कोणी मांडले? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, अर्जुन मुंडा यांनी बघा जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 हे राज्यसभेत मांडले. त्यानंतर बघा 15वा प्रश्न आहे, सर्वोत्कृष्ट ग्रीन बॉन्ड कॉर्पोरेट पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, REC या कंपनीला बघा सर्वोत्कृष्ट ग्रीन बॉन्ड कॉर्पोरेट पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील मंदसौर जिल्ह्यातील चित्त्यांसाठी देशातील दुसरे अभयारण्य विकसित करण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यातील बघा मंदसौर जिल्ह्यात चित्त्यांसाठी देशातील दुसरे अभयारण्य हे विकसित केले जाणार आहे. अशा प्रकारे महत्त्वाचे बघा 16 करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.